नमस्कार मैत्रिणींनो. तर आज मी तुम्हाला अशा आजाराविषयी सांगणार आहे की जो आपण खूप कमी असा ऐकलेला असेल आणि हा आजार महिलांमध्ये सुद्धा होऊ शकतो. असं खूप कमी महिलांना हे माहिती असेल, ज्यांना हा आजार झालेला असेल त्यांनाच माहिती असेल. तर हो मैत्रिणींनो, मला बोलायचं आहे हर्नियाविषयी. तर हर्निया हा बऱ्याच जणांना एकाच प्रकारचा माहिती असतो की तो फक्त जेंट्समध्येच वगैरे असतो. पण हा जो हर्निया आहे याला म्हणतात हायटस हर्निया आणि तो मला झालेला आहे. म्हणून मला असं वाटलं की मी तो मैत्रिणींबरोबर पण ह्या विषयावरती मी डिस्कस करावं, जेणेकरून माझ्या मैत्रिणींना पण या विषयावरती ह्या आजाराची माहिती व्हावी आणि त्यांना पण जर असा त्रास होत असेल तर त्यांनी वेळीच उपचार करावा असं मला वाटतं. म्हणून मी हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला शेअर करत आहे. तर मला आज भरपूर त्रास होत आहे त्या आजारामुळे आणि एक 3-4 महिन्यापूर्वी तुम्हाला मी सांगते की कसं हा आजार झालेला आहे. 3-4 महिन्यापूर्वी मला फक्त माझ्या घशामध्ये वगैरे मला खूप दुखत होतं. आत्तासुद्धा मला त्रास होतो आहे, पण मला खूप महत्त्वाचं वाटलं म्हणून मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे. आणि तुम्ही पण काळजी घ्याल किंवा हा त्रास तुम्हाला होत असेल तर तुम्ही पण उपचार घेणार असं माझी इच्छा आहे, म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी टाकलेला आहे. तर हे बघा, 3-4 महिन्यांपूर्वी मला खूप घशात असं खूप दुखायचं. रात्री झोपेतून मी उठून बसायची, खूप टोचल्यासारखं वगैरे व्हायचं आणि खूप मला असा खोकला यायचा, उलटीसारखं व्हायचं. मी अक्षरशः असं उशी पिलो वगैरे घेऊन त्यावरती मी अशी उंच हे करून पालथं झोपायचा प्रयत्न करायची, पण मला रात्रभर झोप येत नव्हती मैत्रिणींनो. दिवसभर मी काम करत असायची तर काही वाटत नव्हतं, पण रात्री मला हा असा खूप त्रास व्हायचा आणि हे वाढतच गेलं. मी दुर्लक्ष करत गेली या गोष्टीकडे. मला वाटलं की मी कामाच्या ठिकाणी जाते तर तिथे खूप असे मोकळी हवा वगैरे, थंडी वगैरे आहे. एक डोंगराळ परिसर आहे तो, तर त्यामुळे मला त्रास होत असेल सर्दीचा वगैरे. पण मैत्रिणींनो, तो मे महिना होता, पण तरी मला वाटलं ठीक आहे, हवा आहे, धूळ आहे, त्यामुळे एक घशाला इन्फेक्शन झालं असेल किंवा. तर मी असं ते महिनाभर अंगावरती काढलं. पण रोज रात्री मला हा त्रास माझा वाढतच गेला आणि अक्षरशः इथपर्यंत वाढला की नंतर मला पूर्ण रात्रभर खूप खोकला यायचा, डोळ्यातनं पाणी यायचं, उलटी खूप असं कोरडा खोकला आणि उलटीसारखं पण व्हायचं. पण मी दुर्लक्ष केल्यामुळे ते वाढत गेलं आणि नंतर पूर्ण रात्रभर अक्षरशः पहाटे 5-5 वाजेपर्यंत मला हा त्रास व्हायचा. आणि मी सकाळी उठून मग आवरून कामावर जायचं, तर माझ्या सुट्ट्या पण खूप झाल्या त्या पिरियडमध्ये आणि मला खूपच त्रास झाला. आज पण मी सुट्टी घेतलेली आहे. मला खूप असा त्रास होत आहे त्या गोष्टीचा. तर मैत्रिणींनो, मी त्या टायमिंगला घसा दुखतो, सर्दी येईन, तर हे मला असं वाटत होतं. म्हणून मी गेली नॉर्मल फॅमिली फिजिशियनकडे. त्यांना सांगितलं मी का माझा घसा दुखतो वगैरे, त्यांना मला त्रास होतो आहे, मला बोलायला त्रास होतो आहे. तर त्यांनी एक सर्दी खोकल्याचे वगैरे मेडिसिन दिली. पण मैत्रिणींनो, त्याने पण मला काहीच फरक पडला नाही. मी एक 4-5 डॉक्टरांकडे गेले असेल. त्यानंतर मी एका स्पेशालिस्टकडे गेले जो कान घशाचा असतो. मला असं वाटायचं ते घशामुळे माझा कान देखील दुखायला लागलेला होता आणि खूप असा त्रास व्हायला लागला होता. खोकून मला खूप त्रास होत होता. तर मी त्या स्पेशालिस्टकडे गेले कान घशाच्या. तर त्यांच्या असं लक्षात आलं की मला जो त्रास होतो हा माझा घशाचा किंवा सर्दीचा त्रास नसून हा माझा जो त्रास आहे तो आपली अन्ननलिका जी असते, ज्याला फूड पाईप म्हणतात, श्वासनलिका, अन्ननलिका, ते आपले एकच असते. पण त्यामध्ये जी झडप असते, जेवण करताना ती झडप उघडते, श्वासनलिकेची बंद होते आणि घेताना अन्ननलिकेची झडप बंद होते आणि श्वासनलिके आपण श्वास घेतो. अशी ही प्रोसिजर आहे जी त्यांनी मला सांगितली, तेच मी तुम्हाला सांगत आहे. तर ती जी नळी आहे आपली अन्ननलिका, त्याची जी झडप आहे माझी,
ती झडप जी आहे ती थोडीशी म्हणजे असं मोकळं झालेलं आहे. जो तिथला आपण एक थोडक्यात तुम्हाला सांगायचं तर एक दरवाजा आहे तो, आणि तो त्याचं साईडचं जे आहे ते असं ओपन झालेलं आहे. त्यामुळे ते तिथले जे मसल्स किंवा आपण म्हणू शकतो ते सैल झालेले आहे, त्यामुळे माझी ती जी झडप आहे ती असं मोकळं झालेलं आहे. तर मैत्रिणींनो, यालाच म्हणता हायटस हार्निया. आणि हायटस हार्निया हा एक असा आजार आहे की ज्याला आपल्याला आपली लाईफस्टाईलच बदलावी लागते. मुख्यतः ऑपरेशनचं ऑप्शन यामध्ये सजेस्ट नाही होत, पण काहींचं असं असतं की ती अन्ननलिकेची झडप अशी ओपन झाल्यानंतर जे पोटाचा जो भाग आहे आतला तो सुद्धा त्यातनं वरती येतो, तेव्हा ऑपरेशनची गरज पडते. पण माझं असं झालेलं आहे की माझे जे मसल्स आहेत तिथले ते सैल झाल्यामुळे ती झडप अशी मोकळी झालेली आहे. आणि मला खोकल्याचा त्रास होतोय खूप, ठसका वगैरे लागतोय जेवताना, किंवा बोलायला सुद्धा मला त्रास होतोय, मला गिळायला त्रास होतोय. मला असं घशामध्ये असं रात्री झोपल्यावरती असं एकदम सुई टोचल्यासारखं होतं आणि एकदम जाग येते, आपल्याला उठून बसतो आपण, आपल्याला वाटतं माझा घशाचा त्रास येतो. मैत्रिणींनो, आपल्याला वाटतं पण आपला हा जो त्रास असतो हा घशाचा नसून हा अन्ननलिकेचा पण त्रास असतो, आणि तो पोटाशी रिलेटेड आजार आहे. ठीक आहे, घशाचा आपल्याला सर्दी वगैरेमुळे आपला घसा दुखतो, किंवा कोणाला काही इन्फेक्शन झालं असेल, टॉन्सिल्स असेल, त्यामुळे पण घसा दुखू शकतो. पण हा पण एक असा आजार आहे की जो मला माहीत पण नव्हतं ह्या आजाराविषयी. हार्निया म्हटलं तर मी दोनच प्रकारचा ऐकलेला होता, एक जो जेंट्समध्ये असतो तो, आणि एक हार्निया जो पोटाचा इथे नाभीच्या इथे जो असतो तो ऐकलेला होता मी. पण हा अन्ननलिकेचा जो हार्निया आहे हा मी पहिल्यांदा ऐकला, आणि मीच खूप सरप्राईज म्हणण्यापेक्षा शॉक झाली की मला तर घशाचा त्रास होत होता, आणि हे अन्ननलिकेचं हा कुठला असा हार्निया आहे की असा हा त्रास होतो आहे मला. तर मैत्रिणींनो, एक मैत्रीण म्हणून तुमच्यासोबत मला हे शेअर करायचं होतं. काय होतं, आपण बऱ्याच वेळेस कामाच्या याच्यात, फॅमिलीच्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण स्वतःच्या शरीराकडे, आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करत असतो. आज देखील मला खूप त्रास होत आहे, आणि आज मी अक्षरशः घरी राहिलेली आहे, मी कामावरती पण गेलेली नाही आहे. मी आत्ताच दवाखान्यातसुद्धा जाऊन आलेली आहे. तर मैत्रिणींनो, एकच सांगते तुम्हाला, कुठला पण त्रास झाला तर तुम्ही पहिल्यांदा दवाखान्यामध्ये जा, अंगावरती मुळीच काढू नका. मी हा त्रास जवळजवळ मागच्या 6 ते 7 महिन्यांपासून अंगावर काढत होते, मे महिन्यापर्यंत. आणि मे महिन्यामध्ये जेव्हा हा त्रास, आणि एक सांगते मैत्रिणींनो, हा त्रास असं फक्त चेक केलं तोंडातून वगैरे किंवा असं असं होत नाही, याच्यासाठी एंडोस्कोपीच हा ऑप्शन असतो. एंडोस्कोपी करताना जो भयानक असा त्रास मला झालेला आहे मैत्रिणींनो, अक्षरशः नको नको असं होतं माणसाला. त्यावेळेस कोणी कोणी भूल पण देतं छोटीशी, पण माणूस किंवा पेशंट बघून डॉक्टर ह्या कंडिशन्स ठरवत असतं. मला त्या टायमिंगला भूल वगैरे काही दिलेली नव्हती. आणि एंडोस्कोपी आता आपण मोबाईलमध्ये सर्च करतो वगैरे, आधी असं काही नव्हतं, त्यामुळे डॉक्टरनी सांगितली ती टेस्ट आपण जाऊन माहीत नसल्यामुळं करून घ्यायचो. पण मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुमची उद्या एंडोस्कोपी करावी लागणार आहे. तर मी खूप घाबरले, आणि मी सर्च करत होते मोबाईलवरती एंडोस्कोपी, घशाची एंडोस्कोपी, पोटाची एंडोस्कोपी, आणि ते पाहूनच मी खूप घाबरलेली होते. आणि ज्यावेळेस एंडोस्कोपीची वेळ आली मैत्रिणींनो, तेव्हा मी खूप घाबरली होती. अक्षरशः मी जेव्हा ते आपल्या तोंडामधनं कॅमेरा आतमध्ये टाकता, एक नळी असते त्यातनं, त्यावेळेस तर मी अक्षरशः ती नळी आत जात असताना मला तर खूप वॉमिटिंग्स पण होत होत्या, आणि खूप भीती पण वाटत होती. आणि अक्षरशः मी ते अर्धी प्रोसिजर सोडून मी पळाली देखील होती. पण मैत्रिणींनो, असं अजिबात करू नका. ते मी बेडवरून उठून पळाल्यामुळं मला थोडासा इंजुरी पण झाली, मध्ये जखम वगैरे झाली. मग त्यामुळे थोडंसं एंडोस्कोपी करताना थोडंसं जे लिक्विड आहे ते ब्लड वगैरे सुद्धा पडलं बाहेर. तर तुम्ही असं काही करू नका.
भीती ही वाटतेच आपल्याला, पण मग आता उपचाराचे निदान पण महत्त्वाचे असते. तर ती एंडोस्कोपी जेव्हा करता तोंडातनं, ती पूर्ण आतमध्ये जाऊन आणि पोटामध्ये पण ते कॅमेरा ते सोडत असतात. होतो त्रास, बऱ्यापैकी त्रास होतो, पण आपल्याला सहन करण्याशिवाय ऑप्शन नाही आहे. बाकी सगळ्या गोष्टींमध्ये सगळेजण आपल्याला मदत करतात, पण शारीरिक दुखण्यांमध्ये मात्र आपल्याला कोणीही मदत करू शकत नाही. ते आपल्यालाच सहन करावं लागतं. आणि यातूनच आपल्याला बाहेर पडण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या ज्या डॉक्टरांनी सांगितलेल्या आहे ह्या गोष्टी कराव्याच लागतात मैत्रिणींनो. तर ह्या आजाराविषयी तुम्हाला एक माहिती होण्यासाठी मी तुम्हाला हा फक्त एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे मैत्रिणींनो. गृहिणी असो किंवा नोकरी करणारी असो, आजारी ही लेडीज पडतच असते. कोणी मानसिक आजारी असतं तर कोणाला शारीरिक वेदना होत असतात. मी पण कामाच्या गडबडीमध्ये रोज उठून कामावर जायचं म्हणून मी या गोष्टी दुर्लक्ष करत, कारण हा त्रास दिवसभर जास्त होतच नाही, हा त्रास रात्री झोपल्यानंतर होतो. तर डॉक्टरांनी आज पण मला सांगितलेलं आहे की जास्त बोलू नका, पण आता मैत्रिणींसोबत मला वाटलं शेअर करावं, हा महत्त्वाचा विषय आहे आणि सगळ्यांना ह्या विषयाबद्दल माहिती हवी. कारण बऱ्याच आता मी एवढी म्हणजे वर्किंग वुमन बाहेर जाणारी असूनसुद्धा मला ह्या विषयाबद्दल किंचितसुद्धा कल्पना नव्हती की असं पण काही असतं. पण जे माझ्या बाबतीत झालेलं आहे ते तुमच्या बाबतीत जर होत असेल तर तुम्ही पहिल्यांदा डॉक्टरांकडे जा. त्यांनी ज्या टेस्ट सांगितलेल्या आहेत त्या सगळं टेस्ट करा मैत्रिणींनो. स्वतःच्या मनाने अजिबात गोष्टी करू नका. माझा जेव्हा घसा दुखत होता तेव्हा मी मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्या, मी खोकल्याची औषधं वगैरे घेत होते, मी गोळ्या घेत होती व एक मिनटासारखं का घशाला आराम पडेल असं. पण मैत्रिणींनो, आपल्याला जे वाटतं ते अजिबात नसतं. डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप महत्त्वाचं असतं आणि असं थोडंसं हे वेगळ्या टाईपचं जर काही असेल तर यामध्ये तर आपल्याला डॉक्टरांकडे जाणं भागच असतं. आता मी जी चूक केली, मी काय केलं, मला वाटत होतं की मला सर्दी आहे, पण एक कुठेतरी अशी स्टेज असते की गोळ्या औषधं घेऊन पण जर तुमचा आजार बरा होत नसेल, तो वाढतच असेल, तर तुम्ही स्वतः समजदारपणाने दुसऱ्या डॉक्टरांकडे, जे आपल्याला सजेस्ट करतील डॉक्टर, त्यांच्याकडे जाणं खूप गरजेचं असतं. मी एक स्वतःच्याच मनाने मी औषधं घेत गेली, सर्दी खोकल्याची औषधं घेत गेली आणि माझा आजार हा वाढतच गेला आणि ज्यामुळे मला आता खूप त्रास होत आहे. तर तुम्ही अशी चूक अजिबात करू नका. डॉक्टर सांगतील त्यानुसारच वागा आणि डॉक्टरांनी जे तुम्हाला मेडिसिन दिलेले असेल ते अगदी वेळेवर घ्या. तर मैत्रिणींनो, हा जो आजार आहे यामध्ये आपल्याला उपाय म्हणजे असा आहे की आपल्याला आपली लाईफस्टाईल ही सुधरावी म्हणजे चेंज करावी लागणार आहे. वेळेवर खाणं, व्यायाम, यामध्ये व्यायाम पण जे आहे जे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करायचं आहे. आपल्याला खूप जेवण झाल्यावर वाकायचं नाही आहे, जड उचलायचं नाही आहे. तसंच खूप असे आसनं आहेत की ज्यामुळे पोटावर प्रेशर येईल. योगामध्ये पण खूप असे योगासनं आहे की ज्यामुळे पोटावर प्रेशर येईल, तर हे आपल्याला करायचं नाही आहे. तर मैत्रिणींनो, हा त्रास होत असताना तुम्ही आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यानंतरच व्यायाम करा. तुम्ही हलकं फुलकं फक्त वॉकिंग वगैरे करू शकताय. तर एवढा त्रास होत असतानासुद्धा मैत्रिणींनो, कामावर जाणं तर गरजेचंच आहे. तर त्यासाठी तुम्ही औषधं घ्या, मेडिसिन्स घ्या, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसारच पथ्य पाणी किंवा व्यायाम जे आहे ते करा. आणि मी जे तुम्हाला लक्षणं सांगितलेले आहेत, हे जर तुमच्यामध्ये तुम्हाला दिसत असतील तर तुम्ही नक्की डॉक्टरांकडे जा. स्वतःच्या मनाने कुठलीही औषधं घेऊ नका. डॉक्टर जे ट्रीटमेंट देतील तीच ट्रीटमेंट करा मैत्रिणींनो. आता एवढंच तुम्हाला शेअर करायचं होतं. मला थोडा बोलण्यासाठी पण त्रास होत आहे, पण मला वाटलं की नाही, आपल्या मैत्रिणींसोबत हे डिस्कस केलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर केला मैत्रिणींनो. तर स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. तुम्ही वर्किंग वुमन असाल किंवा गृहिणी जरी असाल तरी आरोग्याची काळजी घेणं हे सगळ्या महिलांसाठी खूप महत्त्वाचं असतं.
घरातली महिलाच आजारी झाली तर घर पूर्ण हे आजारी होऊन जात असतं. तिच्यामुळे सगळं असं ठप्प होऊन गेलेलं असतं. तर मैत्रिणींनो, काळजी घ्या आणि डॉक्टर जे सांगतील त्यांच्या सल्ल्यानुसारच औषधं वगैरे घ्या. बाय.